आज आपल्याला एकदम टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत अशी पुरणाची पोळी तयार करायची आहे। ही पुरणाची पोळी तयार करण्यासाठी आपल्याला विकतचं पीठ वापरायचं आहे। आट्याचा वापर करूनच पुरणपोळी एकदम मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगणारी कशी तयार करायची ते आज आपल्याला बघायचं आहे। पुरणपोळी फुटू नये किंवा एकदम मऊ लुसलुशीत तयार होण्यासाठी आटा आपल्याला थोड्या वेगळ्या पद्धतीने मळून घ्यायचा आहे। आटा जर तुम्ही या पद्धतीने मळला तर विकतचं पीठ असेल किंवा कुठलंही गव्हाचं पीठ असेल तरी देखील तुमची पोळी अजिबात न फुटता आणि मस्त टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत अशी तयार होते। पुरणपोळी तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी पुरण तयार करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपण 1 ग्लास चणा डाळ घेतलेली आहे। डाळ आपल्याला छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। 2 ते 3 पाण्याने आपल्याला ही डाळ छान हलक्या हाताने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। आता आपल्याला डाळ शिजून घ्यायची आहे। या ठिकाणी कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये आता आपल्याला धुवून घेतलेली ही चणा डाळ टाकून घ्यायची आहे। आता डाळीच्या दुप्पट आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। 1 ग्लास आपण डाळ घेतलेली आहे तर आपल्याला या ठिकाणी 2 ग्लास पाणी यामध्ये टाकायचं आहे, कारण आपल्याला या ठिकाणी कटाची आमटी देखील तयार करायची आहे। कटाची जर आमटी तुम्हाला तयार करायची असेल तर तुम्हाला पाणी दुप्पट टाकायचं आहे। आपल्या पुरणाला रंग छान येण्यासाठी यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे। पुरण बाधू नये किंवा गॅस ऍसिडिटी होऊ नये याकरिता आपण यामध्ये छोट्या चमच्याने आपण 2 चमचे तूप टाकून घेतलेले आहे। कुकरचं झाकण बंद करून लो फ्लेमवरती आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। पुरण आपल्याला एकदम छान मऊ असं शिजून घ्यायचं आहे। आपलं जे पुरण आहे ते शिजत आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी पुरणपोळीसाठी लागणारं जे कणिक आहे ते मळून घेऊया। या ठिकाणी मी एक मोठं ताट घेतलेलं आहे, त्यामध्ये आता आपल्याला 3 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। या ठिकाणी मी आटा म्हणजे जे विकतचं रेडीमेड पीठ असतं ते वापरत आहे। गव्हाचं पीठ मी या ठिकाणी वस्त्र गाळ न करता मैदा चाळायची जी चाळणी असते त्या चाळणीने चाळून घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आपल्या पुरणाच्या पोळीला रंग छान येण्यासाठी यामध्ये आपल्याला हळद देखील टाकून घ्यायची आहे, पण आपल्याला या ठिकाणी हळद पिठामध्ये डायरेक्ट न टाकता ही हळद पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्या पाण्याचा वापर करून आपल्याला हे पीठ मळायचं आहे। तर या ठिकाणी मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे। पाणी आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। पाण्याला छान पिवळा रंग आलेला आहे। या पिठामधील थोडंसं पीठ मी साईडला काढलेलं आहे। 3 वाट्या गव्हाच्या पिठामधूनच आपण थोडंसं पीठ पोळीला लावण्यासाठी साईडला काढलेलं आहे। तर आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ एकदम छान मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपल्याला थोडं थोडं पाणी टाकतच हे पीठ मळून घ्यायचं आहे। एकदम पाणी जर तुम्ही टाकायला गेलात तर पीठ पातळ होऊ शकतं। सुरुवातीलाच पीठ पातळ न मळता थोडंसं घट्ट मळायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ पातळ करून घ्यायचं आहे। तर थोडं थोडं पाणी टाकत मी हे पीठ छान पातळ असं मळून घेतलेलं आहे। तर यामध्ये आपण अजिबात तेलाचा वापर न करता हे पीठ अशा पद्धतीचं मळून घेतलेलं आहे। पिठाची पोळी आपल्याला एकदम मऊ लुसलुशीत तयार करायची आहे। एका भांड्यामध्ये आपल्याला पिठाचा गोळा ठेवायचा आहे आणि हे पीठ पूर्णपणे बुडेल एवढं यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। पीठ पाण्यामध्ये ठेवल्यामुळे आपलं जे पीठ आहे ते एकदम छान लवचिक तयार होतं आणि यापासून तयार होणारी जी पोळी आहे ती एकदम मऊ लुसलुशीत अशी तयार होते। पीठ आपल्याला झाकून एक 10 ते 15 मिनिटांसाठी साईडला ठेवायचं आहे। जेवढं आपलं पीठ मुरतं तेवढं आपलं पीठ छान लवचिक तयार होतं। पीठ जर एकदम छान लवचिक आणि मऊ तयार झालं तर या पिठापासून तयार होणारी जी पोळी आहे ती अजिबात फुटत नाही। तुम्ही कशीही लाटली तरी देखील ही पोळी अजिबात फुटणार नाही। कुकरच्या मी 5 ते 6 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। कुकर मी पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे। मी कुकरचं झाकण उघडून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता आपली जी चणा डाळ आहे ती एकदम छान मऊ अशी शिजलेली आहे। आता या डाळीमध्ये तुम्हाला थोडंसं पाणी दिसत असेल, कारण आपण यामध्ये दुप्पट पाणी टाकलेलं आहे। आपल्याला कटाच्या आमटीसाठी कट देखील साईडला काढायचा आहे। त्याकरिता आपल्याला ही डाळ एका चाळणीवरती टाकायची आहे, म्हणजे यामधील जे पाणी आहे ते पूर्णपणे निथळून जाईल। आता पुरणामधील जे पाणी आहे ते पूर्णपणे निथळू द्यायचे आहे आपल्याला। 2 ते 3 मिनिट आपण ही डाळ अशीच साईडला ठेवून देणार आहोत। एक 2 ते 3 मिनिट आपल्याला ही डाळ अशीच बाजूला ठेवायची आहे। पुरणामधील जे पाणी आहे ते बऱ्यापैकी आता निघालेलं आहे। आता या ठिकाणी कुकरमध्ये मी थोडीशी डाळ टाकून घेतलेली आहे। त्या डाळीमध्येच आपल्याला ही पाणी देखील टाकून घ्यायचं आहे। आपला जो कटाच्या आमटीचा सार आहे तो आपण बाजूला ठेवलेला आहे। ज्या भांड्यामध्ये आपल्याला पुरण तयार करायचं आहे त्याच भांड्यामध्ये आपल्याला हे पुरण गाळून घ्यायचं आहे। तर मी या ठिकाणी कढईमध्ये या पुरणाला गरम करून घेणार आहे, त्यासाठी मी कढईमध्येच हे पुरण गाळून घेणार आहे। आता या चाळणीवरती आपण थोडंसं पुरण टाकलेलं आहे। बाकीचं जे पुरण आहे ते आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी पुरणाच्या चाळणीचा वापर करू शकता किंवा जे पुरण यंत्र असतं त्याचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता। पुरण हलकंसं गरम असतानाच तुम्ही जर बारीक करायला घेतलं तर लगेच बारीक होतं। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच आपले हे पुरण एकदम छान बारीक तयार होतं। यामध्ये आता आपल्याला गूळ टाकायचा आहे। तर गुळाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त देखील करू शकता।
जेवढी आपण चणा डाळ घेतलेली आहे त्यापेक्षा थोडासा कमी आपण या ठिकाणी गूळ घेतलेला आहे. 1 ग्लास आपण चण्याची डाळ घेतलेली आहे, तर आपण या ठिकाणी 1 ग्लासात थोडासा कमी आपण गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जर जास्त गोड पोळी आवडत असेल, जेवढ्या प्रमाणामध्ये आपण डाळ घेतलेली आहे तेवढाच तुम्ही गूळ देखील वापरू शकता. पुरण आपल्याला छान आटवून घ्यायचं आहे. पुरण आटवण्यासाठी आपल्याला थोडासा जास्त वेळ लागतो. एक 10 ते 15 मिनिटांमध्ये आपलं जे पुरण आहे ते एकदम छान घट्ट असं तयार होतं. कमी गॅसवरतीच आपल्याला पुरण छान आटवून घ्यायचं आहे. सतत आपल्याला याला हलवत राहायचं आहे, म्हणजेच आपलं पुरण बुडाशी चिटकणार नाही. जोपर्यंत आपलं पुरण कढई सोडत नाही तोपर्यंत आपल्याला याला छान गरम करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही आता आपलं जे पुरण आहे ते बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. कढईपासून सेपरेट होत आहे, याचा एक छानसा गोळा तयार होत आहे. यामध्ये जर आपण उलथणं असं उभं केलं तर ते उलथणं खाली अजिबात पडत नाहीये, जशाच तसं उभं राहत आहे. म्हणजेच आपलं जे पुरण आहे ते एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे. यामध्ये आपल्याला वेलची आणि जायफळची पूड टाकून घ्यायची आहे. जायफळ आणि वेलची पूड मी सोबतच बारीक केलेलं आहे, ते दोन्ही मी एकत्रित या ठिकाणी टाकून घेत आहे. जायफळ टाकल्यामुळे आपली जी पुरणाची पोळी आहे ती शरीराला बाधत नाही. गॅस बंद केल्यानंतर मी वेलची आणि जायफळची पूड टाकून घेतलेली आहे. पुरणामध्ये आपल्याला वेलची आणि जायफळ छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला कढई गॅसवरून खाली उतरून ठेवायची आहे आणि पुरण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. 15 मिनिट झालेले आहेत आणि आपलं जे पीठ आहे ते देखील आता छान मुरलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला पाण्यामधून बाहेर काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही पाण्यामध्ये अजिबात आपलं पीठ विरघळलेलं नाहीये. आपले जे पीठ आहे ते एकदम मऊ आणि मस्त असं तयार झालेलं आहे. पीठ भिजवलेलं जे पाणी आहे त्या पाण्याचा वापर तुम्ही एखाद्या आमटीमध्ये करू शकता किंवा एखाद्या झाडाला देखील टाकू शकता. आता या ठिकाणी आपल्याला हे पीठ परत एकदा छान मळून घ्यायचं आहे. ज्या ताटामध्ये मी सुरुवातीला पीठ मळून घेतलेलं आहे त्याच ताटामध्ये मी हे पीठ परत एकदा मळून घेणार आहे. पीठ मळण्यासाठी हातावरती आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे. हाताला तेल लावल्यामुळे आपलं जे पीठ आहे ते हाताला अजिबात चिटकणार नाही. हाताला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये पीठ भिजवल्यामुळे आपलं जे पीठ आहे ते एकदम छान मऊ तयार झालेलं आहे आणि पिठाचा लवचिकपणा तुम्ही बघू शकता. पीठ कितीही खेचलं तर अजिबात तुटत नाहीये. अशा पद्धतीचं जर लवचिक पीठ आपण पोळी बनवण्यासाठी वापरलं, आपली जी पुरणपोळी आहे ती तयार करताना किंवा भाजताना अजिबात फुटणार नाही. आपले जे पुरण आहे ते देखील तयार झालेलं आहे. पुरणाचा या ठिकाणी मी एक गोळा तयार करून घेतलेला आहे. पुरणपोळी लाटताना पोळीला लावण्यासाठी आपण या ठिकाणी थोडंसं पीठ घेतलेलं आहे. पुरणाचा आपल्याला या ठिकाणी गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्हाला पोळीमध्ये किती पुरण भरायचं आहे त्यानुसार तुम्ही हे गोळा तयार करून घेऊ शकता. आता या ठिकाणी आपण कणकेचा देखील एक गोळा तयार करून घेऊया. या गोळ्याला आपल्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे. हाताने पसरवत आपल्याला याला वाटीचा आकार देऊन घ्यायचा आहे. अंगठ्याच्या मदतीने याला थोडंसं पसरून घेतलेलं आहे. यावरती आता आपल्याला तयार केलेला जो पुरणाचा गोळा आहे तो गोळा ठेवून घ्यायचा आहे. अंगठ्याच्या मदतीने आपल्याला पीठ वरच्या बाजूने ओढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला हे पिठाचा गोळा जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे. वरच्या बाजूला जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते तुम्ही काढून घेऊ शकता किंवा तिथेच तुम्ही दुमडून टाकू शकता. अशा पद्धतीने आता आपण हे तयार करून घेतलेलं आहे. आता आपल्याला या ठिकाणी पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. तयार झालेला जो गोळा आहे तो आपल्याला हाताने थोडासा पसरून घ्यायचा आहे. त्यामुळे पुरण सर्व बाजूने सेम असं पसरलं जातं. पोळीपाटावरती थोडंसं मी पीठ टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही यावरती बटर पेपरचा वापर करू शकता किंवा एखाद्या कपड्याचा देखील वापर करू शकता. मी कपडा किंवा बटर पेपर न वापरता ही पोळी लाटून घेणार आहे. पोळीपाटावरती आता आपल्याला हलक्या हाताने याला लाटून घ्यायचं आहे. मध्यभागी आपल्याला लाटत पोळी लांबून घ्यायची आहे. पोळी लाटताना आपल्याला एकदम हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची आहे. एकदम सहजच आपली ही पोळी लाटल्या जात आहे. अजिबात फुटण्याची भीती नाहीये, कारण आपले जे पीठ आहे ते एकदम छान लवचिक आणि मऊ असं तयार झालेलं आहे. तर जेवढी हवी तेवढी तुम्ही पोळी ही पातळ किंवा मोठी तयार करू शकता. पोळीपाटावरती बसेल एवढी पोळी मी या ठिकाणी लाटून घेतलेली आहे. पोळी भाजण्यासाठी गॅसवरती आपण एक तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. आता पोळीला लावण्यासाठी तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तूप वापरू शकता किंवा तेल जर आवडत असेल तर तुम्ही तेल देखील वापरू शकता. मी या ठिकाणी तुपाचा वापर करत आहे. वरच्या बाजूने थोडीशी पोळी फुगल्यासारखी झाली की आपल्याला ही पोळी पलटी करून घ्यायची आहे. हाय फ्लेमवरतीच मी ही पोळी भाजून घेणार आहे. हाय फ्लेमवरती जर आपण पोळी तयार केली तर पोळी आपली छान मऊ लुसलुशीत अशी तयार होते. त्यासाठी मी गॅसची जी फ्लेम आहे ती हाय केलेली आहे. हाय फ्लेमवरतीच मी ही पोळी भाजून घेणार आहे. पोळीची दुसरी देखील बाजू आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही एकदम मस्त अशी आपली पोळी टम्म फुगलेली आहे. अजिबात न फुटता आणि एकदम मस्त अशी आपली ही पुरणपोळी तयार होते. चमच्याने आपल्याला पोळीला तूप लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला पोळी एकदम छान मस्त अशी भाजून घ्यायची आहे. पोळी जास्त वेळ अलटीपलटी न करत एक बाजू 2दा किंवा 3दाच आपल्याला भाजून घ्यायची आहे.
पुरणपोळी आपण छान खरपूस अशी भाजून घेतलेली आहे. तर उलथण्यावरती घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की किती मऊ आणि सॉफ्ट अशी आपली ही पुरणपोळी तयार झालेली आहे. टोपलीमध्ये घडी करून ठेवायची आहे. सेम याच पद्धतीने मी आणखीन एक पोळी भाजून घेणार आहे. दुसरी देखील पोळी आपल्याला सेम याच पद्धतीने भाजून घ्यायची आहे. एक बाजू भाजली की दुसरी बाजू आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आणि दुसरी देखील बाजू आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. एकदम मऊ लुसलुशीत अशी आपली ही पुरणाची पोळी तयार झालेली आहे. पुरण देखील आपण यामध्ये भरपूर असं भरलेलं आहे. सर्व पोळ्या मी या ठिकाणी तयार करून घेतलेल्या आहेत. एक ग्लास पुरणामध्ये आपल्या मोठ्या साईजच्या 7 ते 8 पोळ्या तयार होतात. एक ग्लास पुरणामध्ये 2 ते 3 माणसाचा स्वयंपाक या ठिकाणी तयार होतो. तर पोळ्या तुम्ही बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत आणि मस्त अशा तयार झालेल्या आहेत. हातामध्ये पूर्णपणे दुमडून किंवा फोल्ड करून दाखवत आहे. बोटानेच खाता येईल एवढी मऊ लुसलुशीत अशी आपली ही पुरणाची पोळी तयार झालेली आहे. यामधील जे पुरण आहे ते देखील तुम्ही बघू शकता. काटोकाट आणि मस्त असं पुरण यामध्ये आपण भरलेलं आहे. खूप जास्त असं पुरण यामध्ये दिसत आहे. तर एकदम मऊ लुसलुशीत आणि मस्त अशी आपली ही पुरणाची पोळी तयार झालेली आहे. आमटीसोबत, दुधासोबत किंवा आंब्याच्या रसासोबत तुम्ही ही पुरणपोळी सर्व करू शकता. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका छानशा आणि नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.